नमस्कार सगळ्यांचं, मी आणि माझी आई तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आंबोळ्या बघणार आहोत. तर त्यासाठी तांदूळ घेतले आहेत. तर तांदूळ ना शक्यतो गावठीच घ्या, आंबोळ्या खूप छान होतात. 1.5 ग्लास घेतले तांदूळ. हां, 1.5 ग्लास तांदूळ आहेत. 3 चमचे चणा डाळ आहे, 2 छोटे चमचे मेथी दाणे आहेत आणि एक छोटी मीडियम साईजची वाटी उडदाची डाळ आहे. तर हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग 4 तास भिजत ठेवायचे आणि मग मिक्सरला लावून 7-8 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं. हां, तर आपण आता बघूया कसं होतं मिक्सरला लावून. हे बघा, सगळं मिक्सरला चांगलं लावून घेतल्यानंतर ते चांगलं फर्मेंट झाल्यानंतर हे बॅटर असं तयार होतं. चांगलं पीठ पण आलं आहे त्याला. मग त्यात आता तुम्हाला हवी असेल तर हळद टाका, त्यांनी चांगला येलो कलर येतो आंबोळ्यांना. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. इथे एका साईडला आपण तवा तापत ठेवला आणि एका साईडला आपण हे पीठ मिक्स करतोय. चांगलं पीठ चांगलं मिक्स होईपर्यंत आपला तवा तापून निघेल. तर तवा तापलाय आपला. थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं तव्यावर. एका कापडाने पुसून घ्यायचं. पहा किती छान कलर आलाय आपल्या आंबोळीला. किती सुंदर जाळी पडली आपल्या आंबोळ्यांना.
प्रेस करून असं गोल गोल फिरवू नका, हलक्या हाताने गोल फिरवा. आता जाळी छान पडणार नाही आंबोळ्यांना. आंबोळ्यांची साईज तुम्ही ठरवा, तुम्हाला कितपत मोठी हवी, कितपत लहान हवी. आम्हाला अशाच लहानच आवडतात. आंबोळ्या एकदम मऊ लुसलुशीत, एकदम सॉफ्ट आणि मस्त जाळीही पडली आंबोळ्यांना. अशा आंबोळ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा.